स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती, प्रमोद मसुलकर साहेब आणि अमरीश पारधे साहेब. आपण यांच्याकडून जाणून घेऊया, की स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती यांचे प्रमुख मागण्या काय आहेत? साहेब याविषयी काय सांगाल? अ, आतापर्यंत आपल्या चर्चेमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, की आम्ही व्हिसा कायदा मागतो. प्रत्येक राज्यातून जे स्थलांतरित आहे त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी, की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात याच्यापुढे तुम्हाला उठसूट जाता येणार नाही. त्या राज्याची परवानगी घ्यावी लागेल. आणि दुसऱ्या राज्यांचं नागरिकत्व कायदा मागतो, की प्रत्येक राज्यांचं नागरिकत्व त्या राज्याच्या निर्मितीपासून दिलं गेलं पाहिजे आणि त्यांना तिथलं जे शासकीय सोयी सवलती आहेत किंवा मतदान हक्क, निवडणूक त्यांनाच मिळणार. बाकी जे स्थलांतरित जे आले आहेत त्यांना ह्या शासकीय अधिकार मिळणार नाही. त्यांनी ते मार्केटमधून घ्यावे. तर ह्या 2 मागण्यांच्या व्यतिरिक्त आमची मराठी भाषा संदर्भातली पण आमच्या काही मागण्या आहेत, की मराठी भाषा म्हणजे या प्रांताची निर्मिती मुळे मराठी भाषेमुळे झालेली आहे, भाषकांमुळे. त्या महाराष्ट्राची घटनेतले जे अनुच्छेद 345 आहे, की प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा निवडायचा अधिकार दिला. तर त्या अधिकारामध्ये महाराष्ट्र राज्याने 1964 साली राजभाषा कायदा केला आणि त्यानुसार मराठी राज्याची अधिकृत शासकीय भाषा केली. म्हणजे शासनाची भाषा, कामकाजाची भाषा ही मराठी आहे. ते शासनाच्या कामकाजामध्ये 100% वापर मराठी भाषेचा झाला पाहिजे. वरची स्थळे स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे काय? स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे, की आपण ज्या भाषावार प्रांतरचनेमध्ये म्हणजे भाषिक युनियनमध्ये राहतो भारत नावाच्या. तर ही भाषावार प्रांतना झालेली ही भाषिक युनियन आहे भारत. तर महाराष्ट्र हे मराठी भाषकांचं राज्य आहे. तर ह्या महाराष्ट्राची जी काही धोरणे होतात, म्हणजे कायदे होतात, ते धोरणांना अनुसरून होत असतात. म्हणजे भाषा धोरण, सांस्कृतिक धोरण, कामगार धोरण, फेरीवाला धोरण. तर ही सगळी धोरणं या इथल्या स्थानिक मराठी भूमिपुत्राला समोर ठेवून झाली पाहिजेत आणि त्या धोरणांना अनुसरून कायदे झाले पाहिजेत. आणि ती मागणी आमची आहे, की ज्यांची भूमी, त्यांची धोरणं आणि त्यांचेच कायदे. हं. तोच आमचं स्वायत्त महाराष्ट्र. स्वायत्त महाराष्ट्र मागण्याची पाळी मराठी माणसावर का आली साहेब? आमच्यावर ही पाळी का आली ना, तर गेल्या 75 वर्षाच्या या कालखंडामध्ये म्हणजे 47 सालानंतर त्यावेळीच्या राज्यकर्त्यांना किंवा घटनाकारांना अपेक्षित होतं, की सगळ्या राज्यांचा विकास होईल आणि सगळ्या आपापल्या नागरिकांना चांगला रोजगार देतील, सोयी सवलती देतील. पण दुर्दैवाने नंतरच्या ह्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर-पूर्वेकडील जी राज्य आहेत, त्यांचा विकास झाला नाही. त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळत नाहीये. तिथली सामाजिक सांस्कृतिक चांगली नसल्यामुळे येथील गरीब सुरुवातीला गरीब, बेरोजगार सगळे विस्थापित झाले आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये आपण घेतलं आदरातिथ्य केलं. कारण आम्ही भारतीय आहोत, भारतीय आहोत. ते भारतीय नागरिकाला मिळालेल्या अधिकारात आम्ही त्यांना स्वीकारलं. पण आता असं झालंय, की ह्या गेल्या 75 वर्ष कालखंडामध्ये जवळ महाराष्ट्रामध्ये ते 4 कोटी लोक बाहेरून आलेले आहेत. हं, जे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 40% लोक आता बाहेरून आलेले आहेत. हं. आणि ही जे 4 कोटी आले आहेत, त्यांची कुटुंब वाढतायत आणि बरोबर. अजून नवीन लोक येतायत. हं, हं. म्हणजे त्या स्थलांतरितांचा वाढण्याचा रेट हा 2 प्रकारे एक नैसर्गिक, अनैसर्गिक लोकसंख्या 2 प्रकारे वाढते. हं, आलेल्या लोकांची कुटुंब आणि नवीन येणारे कुटुंब हं, आणि स्थानिकांची कुटुंब जी आहेत, हं. त्याला आपण नैसर्गिक लोकसंख्या म्हणतो. ती 1-2 मुलांच्या पुढे न जाण्यामुळे त्यांचा वाढण्याचा टक्का कमी आहे. तर हे असंच जर हा टक्केवारी राहिली, बाहेरून येणाऱ्यांची, तर येत्या 15-20 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही 50% काय अल्पसंख्याक होण्याची पाळी आमच्यावर येणार आहे. आणि असं झालं, तर आम्ही आमच्या राज्यामध्ये उपरे होणार आहोत. हं, आणि म्हणून आम्ही हे स्वायत्त महाराष्ट्र मागायची पाळी आमच्यावर आली, की कुठेतरी येणारे लोंढे थांबले पाहिजेत. हं. कारण ते नुसते येत नाहीये. त्यांनी जर भारतीय म्हणून आले आणि तिथे येऊन आता म्हणतात, की आम्ही हिंदी भाषिक आहोत. आमची भाषा हिंदी आहे. त्यांनी आता स्वतःचे मतदारसंघ तयार केले आहेत. हं. ज्या मुंबईसाठी आम्ही 107 जणांचं बलिदान दिलं आणि मुंबई मिळवली, त्या मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार असा शुक्ला नावाचा एक उत्तर भारतीय सांगतो. म्हणजे बरोबर. महाराष्ट्रासारख्या दक्षिणेच्या राज्यामध्ये येऊन उत्तर भारतीय विकास महासंघ स्थापन करतो. हं. एवढी पाळी आमच्यावर याने आणली आहे, की आता आम्हाला स्वायत्त मागण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कोणती कायदेशीर काही बाब उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला का साहेब? बघा आता आम्ही आतापर्यंत आमची जी मराठी चळवळीमध्ये आम्ही भाषा जतन संवर्धनासाठी आम्ही काम करत होतो. हं, आणि तिथे तक्रारी करत होतो. सगळं काय आम्ही तिथे केलं, तक्रारी केली, निवेदनं दिली. पण हं. भाषा जतन संवर्धन करता हा जो मुद्दा आमच्या समोर आला, की मुंबईसारख्या एका पालिकेमध्ये 83 नगरसेवक अमराठी निवडून आले. हं, मीरा रोडमध्ये 47 हं. जे 50% गेल्या निवडणुकीचं बोलतोय मी 19च्या आणि ठाण्यामध्ये 22 अमराठी नगरसेवक आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
26 अमराठी आमदार निवडून गेले होते. मग ही जी आकडेवारी आमच्या ध्यानात आली म्हणून आम्ही आमच्या मग चळवळीचा रोख बदलला, हं, की हे जे घडते ते बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोंढ्यांमुळे घडते. हं. तर हे लोंढे आता थांबवायचे असतील, तर आपल्याला घटनेचे अधिकार थांबवता येणं अशक्य आहे. कारण घटनेने त्यांना कुठे जाण्याचे अधिकार दिले. बऱ्याच ठिकाणी प्रबोधन करताय किंवा त्याच्यातून कसा फायदा होईल तुम्हाला? सध्या आमचं स्वाक्षरी मोहीम म्हणजे आम्ही जो व्हिसा कायदा मागतो आणि राज्यांचं नागरिकत्व हे 2 प्रमुख मागण्यांचा आम्ही मराठी भाषा शाळा आणि भूमिपुत्र रोजगार हे विषय आम्ही घेतले आहेत. पण आमचा मूळ उद्देश आहे की जे स्थलांतरित लोंढे येत आहेत, हं. ते कुठेतरी थांबले पाहिजेत. कारण मग तुम्ही कोणत्या पक्षाची मदत घेणार का संघटना मजबूत करण्याचं काम करणार किंवा आवाज कसा उठवणार याच्यावर? सध्या बघा की गेल्या 75 वर्षामध्ये आपल्याला जे भारतीय नावाचे विचार डोक्यात पेरले आहेत. त्या विचारातून आपण पुढे जात होतो. पण आता असं लक्षात आलं की भारतीय भारतीय म्हणून जे लोक येतात तेच स्थानिक लोकांना विरोध करू लागले. त्यांच्या भाषा संस्कृतीवर अतिक्रमण करतायत, रोजगारावर अतिक्रमण करतायत आणि इतकंच काय आम्हाला इथे येऊन आम्हाला नोकऱ्या नाकारतात, आमची भाषा नाकारतात, आम्हाला घरं नाकारतायत. तर आता आता आम्ही ह्या माध्यमातून जे आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही जे काम चालू केलं. आमचा उद्देश आहे हे जे विचार आहेत, हे विचार जोपर्यंत 36 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ह्या विचारांना, ह्या मागण्यांना बळ येणार नाही. म्हणून आम्ही स्वायत्त महाराष्ट्र माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय संघटन करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. पात्रे साहेब आहेत. त्या तुम्ही याविषयी काय बोलाल साहेब? बघा, आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघता, तसं मसुरकर साहेबांनी सांगितलंच, की जवळ-जवळ आपली जी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, ही महाराष्ट्राची लोकसंख्या ही जास्त करून ग्रामीण भागात आहे. आपण शहरी भागात जे आहोत, ते शहरी भागाला जी आज एक प्रकारे लोकं म्हणतात, की विकसित, विकसित, विकसित. पण विकसित होण्याचा मुख्य जो वाटा आहे, हा आमचा मराठी माणसाचा आहे. कारण मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाने घडवला आहे. म्हणून आज जी काही लोकं येतायत, ती बाहेरून आमचा विकास झाला म्हणून आज जी लोकं बाहेरून येतायत. पण ती आज बाहेरून येणारी जी लोकं आहेत, ती चला ठीक आहे, की ती लोकं म्हणतात, की आम्ही ती रोजी-रोटी कमवण्यासाठी आलो आहोत. पण आज असं कुठेतरी बघण्यात येतंय, की यांचं रोजी-रोटी कमवून पोट भरण्यासाठी त्यांचं पोट कुठेतरी भरलंय आणि आता पोट भरलंय, पोट भरल्याबरोबर त्यांना आता असं झालंय, की इथला जो स्थानिक माणूस आहे, हा त्यांना इथला नकोसा झालाय. म्हणजे त्यांच्या दृष्टिक्षेपात असं आलंय, की बाबा नाही ही सगळी जी काही स्थानिक माणसं आहेत, ही त्यांनी पण आम्हाला कसं आहे, की जसं येऊन जे बाहेरचे जे सांगतायत तसं त्यांनी आम्ही वागावं. त्यांनी त्यांच्या कुठेतरी असं मनात झालंय, की ह्यांनी सगळं आता आमची संस्कृती अंगीकारावी, सगळं आमच्यासारखंच वागावं. पण कुठेतरी असं दिसण्यात येतंय, की आज हळू जसं आम्ही मुंबई बघतोय, आज मुंबई झाली. बाजूला तुमची जी ठाणा आहे, ठाणा महानगरपालिका आहे, ती वसई विरार महानगरपालिका आहे. मीरा भाईंदर जसं मीरा भाईंदरचा आज विषय अख्ख्या महाराष्ट्रभर, अख्ख्या देशभर गाजतोय, की मुंबईचा महापौर मराठी झाला पाहिजे, अशी मागणी मागण्याची आज आमच्या मराठी माणसावर जर परिस्थिती येते, कारण हा मुंबईचाच भाग आहे मीरा रोड आणि हा महाराष्ट्राचाच भाग आहे. पण आज काय होतंय, की आज सगळे आम्ही बोलताना सगळे बोलतो, की आम्ही मराठी आहेत, सगळे एकत्र आहेत. जसे जसे उत्तर भारत, उत्तर-पूर्व भागातून जी लोकं येतात, ती जेव्हा इथे येतात, तेव्हा ती आम्हाला काय शिकवतात, की आम्ही भारतीय आहोत. आम्ही हिंदू आहोत. आम्ही भारतीय आहोत, आम्ही सगळे एक आहोत. पण जसजशी त्यांची लोकसंख्या इथे वाढत जाते, तसे जेव्हा त्यांचा मतदारसंघ वाढतो, त्यांना जे आता कळून चुकलं, की आमचा मतदारसंघ वाढला आहे. तर आता आमचा मतदारसंघ वाढला, तर आमची इथला जो महापौर आहे, हा आम्ही आमच्या प्रदेशाचा, उत्तर प्रदेशचा महापौर करणार. तो मराठी माणूस साहेब, मराठी म्हणजे कोण? मराठी म्हणजे आपल्याला आता काही कायदेशीर व्याख्या करावी म्हणजे काहीतरी एक व्हिसा मागतो म्हणजे आम्हाला काहीतरी कालमर्यादा निश्चित करावी लागेल. म्हणून आम्ही अशी कालमर्यादा केली की महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 साली झाली. तर 1960 सालाच्या आधीपासून जे लोक महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठी. अधिक जे जगभरामध्ये जे मराठी लोक म्हणजे राहतात, जसं की उत्तर प्रदेशवरून आलेले किंवा कालांतराने इकडे स्थायिक झालेले, जसं की 2-3 पिढ्या त्यांच्या इकडे आहेत. त्यांना आपण मराठी म्हणायचं का? 1960च्या अगोदरपासून राहणारे सर्व 1960च्या अगोदरपासून आले. अगोदरपासून. ओके. त्याच्यानंतर आले ते सगळे स्थलांतरित. स्थलांतरित. हां. जे असा काही राज्याच्या कायदा आहे का? निर्मितीत असा कायदा कुठे नाहीये. हां. कायदा कुठे नाही. पण आता जी परिस्थिती. कायदा कधी होतो, ज्या घटना लागू झाली, तर त्या हां. घटनेतल्या नैतिक अधिकाराला धरून सगळे कायदे तयार करण्यात आले. हं. आणि ते कायदे आपण पाळतो.
तर सध्या असा मराठीमध्ये कोण असा म्हणजे कायदा नाही. तुमचं असं म्हणणं आहे का राज्यात अमराठी टक्का कमी झालेला आहे नाही नाही, किंवा राज्यात वाढला आहे असं? मराठी टक्का वाढलाय. वाढलाय. मी तुम्हाला 2011च्या जनगणनेचं उदाहरण सांगतो की हम्म. 1960 साली शेवटची जनगणना झाली. आता गेल्या वेळेला 21ला 23ला व्हायला पाहिजे होती, अजून झालेली नाहीये. तर 2011च्या जनगणनेमध्ये अमराठी टक्का 31% होता. हं. आणि आता तो 40% पोहोचलाय. कारण त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. कारण मुंबईमध्ये 19च्या निवडणुकीमध्ये 83 नगरसेवक अमराठी आले होते. आत्ताही 70च्या आसपास आले. कारण त्यांच्या आपापसामध्ये पण बऱ्याच सीट पडल्या. आताच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण जवळजवळ 30च्या आसपास अमराठी आमदार निवडून गेलेत. म्हणजे हा जो टक्का आहे, हा बाहेरून आलेल्या लोकांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाढत चाललाय आणि या संख्या पुढे वाढणार आहे. प्रांतामध्ये जाता तर तुम्ही तिथे शिरल्यावर जे फलक दिसतात, तिथले बोर्ड, ज्या भाषेचे तर त्या भाषेचा प्राण म्हणतो आपण. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर एखादा बाहेरचा कोण आला, तर तिथले दुकानांचे फलक, रस्त्यांचे फलक हे मराठीच असले पाहिजे. आणि जर एखादा म्हणतात की परदेशी नागरिक आला किंवा ज्याला आहे, तर तिथं तुम्ही एक इंग्रजी भाषा सबस्टिट्यूट द्या. पण तुम्ही तिथं कन्नड देताय, हिंदी देताय, गुजराती देताय. त्यामुळे तिथे जे दिसतंय ना, ते चित्र विचित्र दिसतंय सगळं चित्र. म्हणजे मेसेज जात नाही की कुठच्या प्रांतामध्ये आलो. तर आमची पहिल्यापासून मागणी आहे की दुकानाचे फलक हे द्विभाषिकच असावेत. ठळक मोठ्या अक्षरामध्ये मराठी असावी. रोजगारामध्ये जे परवाने आहेत, लायसन्स आहेत, म्हणजे फेरीवाला लायसन्स, कंत्राटदार, दुकाने आस्थापना लायसन्स, टॅक्सी, रिक्षा, ही स्थानिक अल्पशिक्षित लोकांचीही रोजगाराची ठिकाणं आहेत. तर ती त्या राज्यातल्या लोकांनाच 100% मिळाले पाहिजे. रिक्षा, टॅक्सी, दुकाने प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही तिकडच्या आपापल्या राज्यामध्ये ते परवाने घ्या ना. तुम्ही ह्या राज्यात येणार आणि रिक्षा, टॅक्सी परवाने घेणार, दुकानाचे परवाने घेणार आणि वर आमची भाषा पण बोलणार नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की 100% लायसन्स परवाने हे स्थानिकांनाच मिळाले पाहिजे. व्हिसा कायदा म्हणजे काय? व्हिसा कायदा म्हणजे आता जी प्रचलित आहे की एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर दुसऱ्या परदेशी नागरिकांना त्या राज्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. म्हणजे तुम्हाला शिक्षणासाठी जायचंय, फिरायला जायचंय, नोकरीसाठी जायचंय. मग नोकरीसाठी त्यांनी त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या आहेत. तर त्याप्रमाणे असा कायदा आपल्या भारतामध्ये व्हावा. कारण भारत ही भाषिक युनियन आहे. वेगळ्या भाषा, संस्कृतींच्या हे सगळे राज्यांचं मिळून झालेले एक युनियन झाली आहे. जेव्हा एका राज्यातला मनुष्य दुसऱ्या राज्यात जातो, त्याही तिथे त्यांची संख्या वाढल्यावर भाषाचे, संस्कृतीचे प्रश्न निर्माण होतात. मग स्थानिकांच्या रोजगारांचे प्रश्न निर्माण होतात. स्थानिकांच्यावर अनेक अडी-अडचणी त्यांना सामोरं जावं लागते. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 4 कोटी लोक आल्यामुळे त्यांनी 4 कोटी मराठी लोकांचा रोजगार घेतलाय. परत त्या 4 कोटी लोकांना सुविधा देण्यासाठी आपल्याला खर्च येतोय, पाणी द्यावं लागते. त्यांच्यामुळे प्रवासावर ताण पडतोय आपल्या. गाड्या वाढल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्या राज्यांना भोगाव्या लागतात. म्हणून तुम्ही एका राज्यातून जर दुसऱ्या राज्यात जायचं असेल, तर तुम्हाला त्या राज्याची परवानगी घ्यावी लागेल. तुम्ही कशासाठी जाता? शिक्षणासाठी जाताय, फिरायला जाताय, नोकरीला जाताय. तर तुम्हाला त्या राज्याला ते कळवावं लागेल. त्यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागेल आणि मग तुमचे सगळे पेपर्स बघून मग त्याचा प्रारूप आपण बनवणार आहोत, की व्हिसा कायदा म्हणजे काय आणि त्याचं कसं हे असावं आराखडा. तर तो आम्ही बनवून सरकारला देणार आहोत. तर सध्या त्याच्यावर काम चालू आहे. तर सध्या याच्यात की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर नागरिकाला स्थलांतरित आतापर्यंत कसं उठसूट कोणी उठायचं असा, तिकीट काढायचं आणि कुठच्या राज्यात जायचं. आता ते याच्यापुढे ते चालणार नाही. कारण त्याचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्राला बसलाय, की एक विकसित राज्य होते आणि आता विकसित राज्यामध्ये येऊन आज ह्या विकसित राज्यात अविकसित राज्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. तर व्हिसा कायदा झाला तर साहेब त्याचे फायदे कसे होणार आहेत? त्याचे फायदे अगदी निश्चितच. बघा, जसा व्हिसा कायदा झाला तर जी इतर राज्य आहेत त्यांना देखील याचा फायदा होईल. कारण इतर राज्यातून येणारे जे स्थलांतरित लोंढे आहेत ते कुठेतरी त्यांना अटकावेल. बिकॉज ऑफ का? कारण त्याला कारण असं आहे की तिथल्या राज्यांना विकास करावा लागेल. कारण ही जी लोक ती दुसऱ्या राज्यात जाणार नाहीत. हा मुळात एक त्या राज्यांचा फायदा होईल की त्या राज्यातील लोकांना तिथेच त्यांच्या राज्यात एक रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध कराव्या लागतील. जिव्हाळ्याचा मुद्दा आहे की आमची जी आज राज्यातली जी पोलीस यंत्रणा आहे ही आज बघतायत तर करोडो लोक, आज जवळजवळ मुंबईची लोकसंख्या 2 करोडच्या आसपास कुठेतरी पोहोचली आहे. मुंबईच्या आजूबाजूला देखील आज जी शहरं वाढतायत, जी शहराला जी वाढ लागलेली आहे, पण त्यातली जी पोलीस यंत्रणा आहे
की त्याला तुमच्याकडे आहे का तेवढं बळ? आपल्या सरकारकडे तेवढं बळ आहे का? त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेवढं बळ सरकारकडे आहे का? सरकारकडे प्रशासन त्या लोकांपर्यंत पोहोचण्यापुरतं त्यांच्याकडे बळच नाहीये. हे आज आपल्याला उघड उघड दिसतंय. तर कुठेतरी या गोष्टींवर निर्बंध आणण्याची फार गरज आहे. जसं आम्ही मागतोय व्हिसा, म्हणजे व्हिसा हा शब्द लोकांना परिचयाचा आहे. मग व्हिसा सारखीच एखादी सिस्टम सरकारने अभ्यास करावा. त्यांची जी काही अभ्यासू वर्ग जो आहे, म्हणजे जे निवृत्त अधिकारी आहेत, ज्यातले शासकीय अधिकारी आहेत, यांच्याबरोबर सल्लामसलत करून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची फार गरज आहे.